स्मार्ट अहमदनगर न्यूज। प्रचलित टप्पा अनुदानासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर शिक्षकाचे आंदोलन। महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रचलित टप्प्यानुसार अनुदान मंजूर करावे या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाला मोठे बळ मिळत आहे। तसेच शिक्षक समन्वय संघाच्या वतीने दिनांक 22 जून पासून सुरू असलेल्या या आंदोलनात राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिक्षक भर पावसात सहभागी झालेत। त्यामध्ये संत तेरेजा उच्च माध्यमिक विद्यालयाचे भाऊसाहेब तोरणे, दीपक साळवे, हेमंत त्रिभुवन, स्वाती लोंढे, रुपाली शिंगारे, उज्ज्वला भालशंकर तसेच अशोकनगर कॉलेजचे नानासाहेब शिरोळे, योगेश राऊत, नितीन वेताळ, सुनील अवताडे यांच्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातून सचिन पालवे व सर्व स्टाफ या आंदोलनात सहभागी झाले आहे। महाराष्ट्र शासनाने वारंवार आश्वासने देऊनही अनुदानाचा प्रश्न प्रलंबित असल्याने सर्व स्तरांतून नाराजी व्यक्त होतीये। तसेच अनेक वर्षांपासून अल्पशा मानधनावर सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन प्रचलित टप्प्यानुसार अनुदान लागू करावे अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे। तसेच समन्वय संघाच्या वतीने खंडेराव जगदाळे यांनी शिक्षकांच्या या व्यथा मांडल्या आणि त्यांनी सलग 10 वर्षापासून पायात चप्पल घालणार नाही असे वचन घेतले। ते म्हणाले की जेव्हा माझ्या शिक्षकांना 100% अनुदान मिळेल तेव्हाच मी पायात चप्पल घालीन आणि त्यांची सुरुवात याच आझाद मैदानावरून तुमच्या समोर करील अशी त्यांची शपथ 10 वर्षापासून घेतलीये। तथा शासनाच्या उदासीन धोरणावर त्यांनी भाष्य केले। पत्रकार दीपक कदम, श्रीरामपूर।